नमस्कार दोस्तों। अनअकैडमी हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अनअकैडमी का सब्सक्रिप्शन, जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं, अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं। जी हाँ दोस्तों, बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहाँ पर जो एडुकेटर्स मिलेंगे, यहाँ पवन वाघ सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर शुभम सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है, रुबीना मैम पढ़ा रही है, मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं। आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है। आप देख सकते हैं कि पवन वाघ सर का 22 इयर्स का एक्सपीरियंस है। यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर 17 इयर्स से पढ़ा रहे हैं। शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मोक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं। साथ ही में रुबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती है, उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं। इनको भी 8 साल का अनुभव है और मराठी के लिए, साइंस के लिए रुबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है, जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे। दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूं कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है, अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है। अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं, सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है। बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम, यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज़ मिलती है, टिप्स मिलती है, जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं। आपके लाइव डाउट क्लियरिंग सेशन होते हैं, डेली क्विज़र्स होते हैं, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं। अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास, हर कोर्स में। मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं, आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं, तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा। इसका मतलब ये है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो। साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप पढ़ सकते हो। प्रीवियस ईयर्स के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं, डाउट क्लियरिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है। प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है, रिवीजन किया जाता है, क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है। आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आगे आप पढ़ सकते हैं। ठीक है, यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर है, कितना पीछे है, कितना आगे है, और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको PDF के फॉर्म में मिल जाता है। दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप PWA जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं। इसकी मदद से आपको 10% का डिस्काउंट भी मिल जाएगा। अगर आप देखें तो सिर्फ 250 रुपये, सिर्फ 250 रुपीज़ में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता। तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए, और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का। ऑल दी बेस्ट, आइए पढ़िए, लेट्स क्रैक इट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अजित देव आपणा सर्वांचं पवन वाघ अकॅडमीच्या या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण आपल्या संस्कृतचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा पाठ, द्वादशः पाठः आदिशंकराचार्यः, हा आज आपण बघणार आहोत। तर या भारत भूमीने जगाला मार्गदर्शन करण्याचं काम जे ते केलेले आणि या मार्गदर्शन कार्यामध्ये अनेक महान विभूतींचं जे आहे ते एक त्यांचं कार्य महत्त्वाचं असं ठरलेलं आहे। ठीक आहे, तर आध्यात्मिक क्षेत्र आणि भौतिक क्षेत्र ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। भौतिक दृष्ट्या मानवाने किती जरी प्रगती केली तर जोपर्यंत मानसिकरित्या शांत होत नाही, एक वेगळं सुख त्याला लाभत नाही, तोपर्यंत त्याची भौतिक प्रगती काहीही कामाला येत नाही। ठीक आहे, आणि पूर्व काळात, भूतकाळात जसं भारताने जगाला मार्गदर्शन केलं होतं, आजही ती स्थिती निर्माण होत आहे की भारताला जगाचं नेतृत्व करण्याची संधी जी ती मिळत आहे। ओके, असं म्हणतात की भारत एकेकाळी सर्वात संपन्न असा देश होता। त्याची अधोगती का झाली याचे काही कारण आहेत। त्याला सगळ्यात मोठं कारण परक्यांचं आक्रमण आणि परक्यांनी या ठिकाणी जी लूट माजवली ती। पण भारतामध्ये ज्यावेळेस परक्यांचे आक्रमण होत होते आणि मूळ भारतीयांचा जो धर्म होता तो ऱ्हास होत होता, तर अशा वेळेस येथे एक व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीने संपूर्ण भारताला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला। धर्माच्या माध्यमातून खरा धर्म काय आहे तर मानवजात हीच खरी आपली संस्कृती आहे। धर्मामधले भेद दूर करून एकोपाने राहण्याचा ज्यांनी संदेश दिला, अशा आदिशंकराचार्यांच्या संबंधित आज आपण पाठ बघणार आहोत। इथे आदिशंकराचार्य हे केवळ
धार्मिक गुरु नव्हते, तर धर्माच्या आधारावर समाजाला एक ठेवण्याचं काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर द्वादश पाठ आदि शंकराचार्य हा आज आपण बघूया. भारत देश दीर्घ आचार्य परंपरा वर्तते. भारत देशामध्ये खूप मोठी, दीर्घ म्हणजे खूप मोठी, आचार्य परंपरा, गुरूंची परंपरा जी आहे ती दिसून येते. तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्ध. तस्याम त्यामध्ये, कोणामध्ये, तर त्या गुरु परंपरेमध्ये अद्वैत सिद्धांताचे, द्वैत आणि अद्वैत दोन प्रकार आहेत. ठीक आहे. ईश्वर एक आहे याला अद्वैत म्हणतात आणि एकापेक्षा जास्त याला द्वैत जे आहे ते म्हणतात. तर हे आदिशंकराचार्य अद्वैत सिद्धांताचे जे भाष्यकार आहे असे जगद्गुरु शंकराचार्य हा प्रसिद्ध. तर या गुरु परंपरेमध्ये अद्वैत सिद्धांताचे जे काही भाष्यकार आहे जगद्गुरु शंकराचार्य हे त्यामध्ये प्रमुख आहे, प्रसिद्ध आहे. महान तत्वज्ञ अयम जनप्रबोधनार्थम भारत भ्रमणं कृत्वा भारतस्य चतुर्षु दीक्षु पीठानि अस्थापयत. तर महान तत्वज्ञ अयम, या महान अशा तत्वज्ञानाने, म्हणजे तत्वज्ञानाचं ज्ञान ज्यांनी लोकांना दिलं, अशा या जनप्रबोधनार्थम, या शंकराचार्यांनी लोकांचं प्रबोधन व्हावं म्हणून. खरा धर्म काय आहे? केवळ जातीभेद पाळणे, स्पृश्यास्पृश्य परंपरा पाळणे हा काही धर्म नाही. तर प्रत्येक मानवाला मानव समजणे हीच आपल्या धर्माचं खरं लक्षण आहे. आणि यासाठी याचं लोकांचं प्रबोधन व्हावं म्हणून भारत भ्रमणं कृत्वा, भारताचं संपूर्ण भारताचं भ्रमण करून, पायी चालले ते संपूर्ण भारतभर, भारतस्य चतुर्षु, भारताच्या चारीही दिशांनी, दीक्षु म्हणजे दिशांनी, पीठांनी अस्थापय, त्यांनी पीठ स्थापन केले. पीठ म्हणजे काय, तर मे बी एक प्रमुख केंद्र ज्याला म्हणता येईल, धर्माचं प्रमुख केंद्र म्हणता येईल. तर हे स्थापन केले शंकराचार्याद्वारा. 4 प्रमुख असे धर्मपीठ स्थापन झालेले आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशांना यांनी प्रमुख असे धर्म केंद्र स्थापन केलेले आहेत. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्रानि अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. तेन रचितानि गेयानि, त्यांनी जे गेयाची रचना केलेली आहे ती कशी, अर्थपूर्णानि स्तोत्रानि, अतिशय अर्थपूर्ण अशी स्तोत्र आहे. म्हणजे रचायचं म्हणून काही पण रचलं कविता असं नाही, तर विषयाला अनुसरून लोकांना समजेल, गेय स्वरूपात त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांचं काहीतरी त्यांनी प्रबोधन होईल अशा स्वरूपाची स्तोत्र त्यांनी जी रचली आहे ती अद्यापि जनाना मुखी विराजते. आज सुद्धा लोकांच्या मुखामध्ये, लोकांच्या जिभेवर जे आहे ते त्यांची जी स्तोत्र आहेत ते आहेत, ती आजही तितक्याच भक्तिभावाने, श्रद्धेने गायली जातात. तस्य जीवनचरित्रात महत्वपूर्ण 2 प्रसंगौ अत्र उद्धृतौ. तस्य जीवनचरित्रात, त्यांच्या जीवनचरित्रातून महत्वाचे असे 2 प्रसंग या ठिकाणी जे आहे ते सांगितले गेलेले, स्पष्ट केले गेले आहेत. बघा, प्रथमा प्रसंग हा संन्यासार्थम अनुमती प्राप्त. पहिला जो प्रसंग आहे तो संन्यास घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईकडे जी अनुमती मागितली आहे तो हा प्रसंग आहे. बघा, धार्मिक मान्यता अशी की शंकराचार्य हे सामान्य पुरुष नव्हते. असामान्य कार्य करण्यासाठी साक्षात ईश्वर जगामध्ये अवतार घेतात, तर ते मानव रूपात येतात. राम, लक्ष्मण हे जसे भगवान विष्णूचे अवतार आहे, तसे भगवान शंकराचे एक अवतार, एक अंश म्हणून साक्षात शंकराचार्य या पृथ्वीवर आले असं मानलं जातं. तर मानव स्वरूपात आहे, तर मानवांना जशा वेदना होतात, मानवांना जशा भावभावना असतात, तशा भावभावना ह्या अवतारी पुरुषांना सुद्धा असतात. तर शंकराचार्यांनी जो अवतार घेतला तो सुरुवातीला अतिशय सामान्य अशा घरामध्ये आणि सामान्य कुटुंबाच्या मध्ये राहून ते अलौकिक आणि अतिशय श्रेष्ठ पुरुष कसे बनले, त्यागी पुरुष कसे बनले, त्यांचं बालपण कसं होतं आणि कसं त्यांनी आपल्या आईकडून संन्यासाची दीक्षा घेण्याची अनुमती प्राप्त केली ते आपण बघूया. बघा, हे शंकराचार्य जे आहेत ते अतिशय गरीब अशा ब्राह्मण कुटुंबात जन्मले. त्यांच्या वडिलांचं खूप लहान असतानाच निधन झालं. पण लहान असताना ज्यावेळेस त्यांना, त्या काळी गुरुकुल परंपरा होती, मुलगा थोडा मोठा झाला की त्याचं उपनयन करून त्याला शिकण्यासाठी गुरूंच्याकडे पाठवलं जात. तर हा इतका अलौकिक असा बालक होता की त्यांनी कमीत कमी वयात वेदांचं, उपनिषदांचं, पुराणांचं सगळं अध्ययन करून टाकलं आणि लवकरात लवकर घरी येऊन असा काही प्रसंग निर्माण केला की त्यांनी स्वतःच्या आईला आधी सांगितलं की मला संन्यास घ्यायचा आहे. एवढा छोटासा मुलगा संन्यास कसं घेणार ही आईला चिंता होती आणि त्यांच्या आईला वाटत होतं की मला कोणताही आधार नाही, तर माझ्या मुलाने लग्न करावं, गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि आपला वंश वाढवावा
ही ती आईची इच्छा होती, म्हणून त्यांनी त्याला संन्यास दीक्षा घेण्यास नकार दिला. त्या काळात असं होतं की आईची अनुमती मिळाल्याशिवाय कोणालाही संन्यास घेता येत नसे. तर मग आता आई अनुमती देत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी एक प्रसंग असला, त्याचा उल्लेख असा आहे की नदीमध्ये ज्यावेळेस ते आंघोळ करत होते त्यावेळेस एका मगरीने त्यांचा पाय पकडला आणि त्यांनी आईला सांगितलं की आता मी काही वाचत नाही, तर माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची अनुमती तुम्हाला दे. मग त्यांची इच्छा काय होती, संन्यास घेण्याची. तर मग आईला वाटलं की आता माझा पुत्र जर वाचत नाही तर त्याची शेवटची इच्छा तरी पूर्ण व्हावी, म्हणून आई त्यांना संन्यास घेण्याची अनुमती देते आणि तेवढ्यात ती मगरची त्यांचा पाय सोडून देते. तीरावर येतात, आईच्या पाया पडतात आणि म्हणतात तुम्हाला संन्यास घेण्याची अनुमती दिलेली आहे, त्यामुळे आता मी संन्यासी बनणार. आणि मग ते आपल्या आईला संन्यास जो असतो, संन्यासी व्यक्ती जो असतो, त्याला समाजाला त्याचे किती महत्व आहे हे समजून सांगितलं. एका संन्यासामुळे समाजाचं किती भलं होतं हे सांगितलं. आणि संन्यासी जो आहे तो पूर्ण जगाचा असतो, सगळ्या जगाची चिंता दूर करण्याचं काम त्याचं असतं, असा अलौकिक उपदेश त्यांनी त्यांच्या आईला दिला. आणि आईला आश्वासन दिलं की ज्या ज्या वेळेस तुला माझी गरज असेल त्यावेळेस मी तुझ्या समोर उभा राहील. ठीक आहे, अशा पद्धतीने आईची समजूत काढून ते भारत भ्रमणासाठी, समाज प्रबोधनासाठी निघून गेले. हा छोटासा प्रसंग जो आहे. आणि आणखीन एक प्रसंग आहे, तो या धड्याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. बघा, प्रथम हा प्रसंग, हा पहिला प्रसंग, संन्यासार्थम अनुमती ही प्राप्ता, संन्यास घेण्यासाठी अनुमती मिळवली. भारतस्य दक्षिण दिशि केरळ प्रदेशे अलुवा नगरस्य समीपम कालडी नाम ग्राम. हे कालडी हे त्यांचं मूळ गाव आहे. काय म्हणतात ते, भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रदेशामध्ये अलुवा नगराच्या जवळच कालडी नावाचं एक गाव आहे. सहा ग्राम पूर्णा नदी तीरे वर्तते. सहा ग्राम ते गाव पूर्णा नदीच्या तीरावर आहे. तत्र जगद्गुरो शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत. तसे म्हणजे तेथे, तर ह्या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्य यांचा जन्म ख्रिस्ताब्दाप्रमाणे, आता जे आपण काळ परंपरा जी मोजतो तर ती ख्रिस्ताब्दाप्रमाणे मोजतो. हे जे शतक आहे आपण जे मानतो, आता 20वं शतक चालू आहे, आज 26 जानेवारी 2021 आहे. हे जो 2021 जी आहे ना, तर ती ख्रिस्त परंपरेनुसार आपण तारीख मोजतो. भारतीय तारीख जी आहे तर शक मानतो आपण. ठीक आहे, तर शकानुसार आपली गणना होते. पण आता जी काही प्रचलित परंपरा आहे ती आपल्याला मानायची, तर ह्या तारखेनुसार 8व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालाय असं म्हणतात. तसे पिता शिवगुरु माता आर्यंबाच असताना, त्यांचे जे वडील आहेत त्यांचं नाव शिवगुरु आणि आईचं नाव आर्यंबा असं होतं. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरु दिवंगता, बालपणीच, ठीक आहे, त्यांच्या बालपणीच त्यांचे जे वडील आहेत ते शिवगुरु जे आहेत ते त्यांचं निधन झालं. तस्मात मातैव पुत्रस्य पालनम अकरोत, त्यामुळं त्यांच्या आईनीच त्यांचं पालन केलं. पंचमे वयसी उपनीतः सहा पठनार्थम गुरुम उपागच्छत. ठीक आहे, पंचमे वयसी 5व्या वर्षी त्यांचं उपनयन झालं आणि ते अभ्यासासाठी, पठनार्थम अभ्यासासाठी गुरुच्या जवळ गेले. तत्र वेदांगानी विविध शास्त्रांनी च असाधारण वेगेन बालकः अयम अधीतवान. त्या ठिकाणी वेदांग जे आहे, वेदांची 6 अंग मानले जातात. वेद हे 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि त्याचे जे काही 6 उपविभाग आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये शिक्षा, ज्योतिष, कल्प, व्याकरण आदी जे आहे ते असे 6 विभाग आहेत. त्याचबरोबर विविध शास्त्र जे यांच्या सगळ्यांचं अध्ययन त्यांनी खूप अशा असाधारण वेगाने पूर्ण केलं. म्हणजे एक वेद शिकण्यासाठी जवळपास 12 वर्ष लागतात. बघा, 4 वेद शिकायचे तर 36 वर्ष लागतील. मग शास्त्र आणि बाकीचं वेगळं आहे, तर ती खूपच अवघड प्रक्रिया आहे. बरोबर, माणसाचे 40-45 वर्ष शिकण्यातच जाते. पण हा असाधारण असा बालक होता, असाधारण अशी त्याची बुद्धिमत्ता होती. गुरुने एकदा सांगावं आणि त्यांनी ते पाठ म्हणून दाखवावं अशी त्यांची जी ती क्षमता होती. अशा असाधारण वेगाने त्यांनी हे सगळं जे ते ज्ञान ग्रहण केलं, मुखोद्गत केलं. बालकः अयम असाधारण वेगेन बालकः अयम अधीतवान. पठनादिकं समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. पठनः समाप्यम, पठनादिकं जे काही त्याचा अभ्यास वगैरे होता ते पूर्ण झाल्यानंतर हा बालक जो आहे, शंकर हा जो आहे, गृहम आपल्या घरी जो आहे परत आला. गृहम प्राप्य मातृसेवाम आरभत. गृहम प्राप्य घरी येऊन तिने काय स्वतःच्या आईची जी ती सेवा आरभत म्हणजे सुरू केली. माता आर्यंबा पुत्रस्य विवाह विषय सदैव चिंतयती स्म. ठीक आहे,
माता आर्यंबा, ही जी आई आर्यंबा जिचं नाव आहे, ती पुत्राच्या विवाहाविषयीचं चिंतन आहे, जी चिंता आहे, विचार आहे, ती नेहमी करत असे. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. आईची चिंता काय, आईचा विचार काय की याचं लवकरात लवकर लग्न व्हावं. परंतु मनसहा विरक्तः, मनापासून त्याच्यामध्ये विरक्ती आहे. विरक्ती म्हणजे काय, तर संसार विषयक ज्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर जाणे, मनातूनच त्या गोष्टींची आवड नसणे म्हणजे विरक्तता. बरोबर आहे. तर याच्या मनात संसाराविषयी कधीच जे आहे आकर्षण नव्हतं, तर विरक्तता होती. आणि यासाठी तो काय म्हणतोय, परंतु मनसा वचसा कर्मणा, मानसिकरित्या, वचसा म्हणजे वाचिकरित्या, आणि कर्मणा म्हणजे कार्यातून, विरक्त हा शंकर, असा हा शंकर जो आहे तो संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत, संन्यासासाठी तो आईची जी ती प्रार्थना करत असे. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा आर्यंबा चिंतामग्ना जाता. शंकरेषु ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा, ऐहिक गोष्टींमध्ये शंकराला कसल्याही प्रकारचा जो आहे इंटरेस्ट नाहीये, कसल्याही प्रकारचं आकर्षण त्याच्यामध्ये नाहीये. या ऐहिक गोष्टींविषयी त्याच्या मनात तितकार आहे हे बघितल्यानंतर ही आर्यंबा जी आहे चिंतामग्ना जाता, ही अतिशय चिंतित झाली. ठीक आहे, जाता भूतकाळी वचने. अशातच काय झालं, म्हणजे तिच्या मनामध्ये चिंता आहे की याला लग्न करावं असं वाटत नाही, याला संसाराबद्दल कसल्याही प्रकारचं आकर्षण नाहीये, त्याच्यामध्ये विरक्तता आहे. या गोष्टींबद्दल ती नेहमी चिंता करत असे. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. एकस्मिन् दिने, एके दिवशी हा शंकर जो आहे तो पूर्णा नदीच्या ठिकाणी स्नानासाठी गेला. यदा सह स्नाने मग्नः, जेव्हा तो स्नानामध्ये मग्न होता, तदा तत्र एकः नक्रः आगतः. तत्र म्हणजे तेथे, त्या ठिकाणी एकः नक्रः म्हणजे मगर. ठीक आहे, आगता आली. नक्रः झटती तस्य पादम गृह्णात. त्या मगरीने त्याचं पटकन लगेच जो आहे तो पाय पकडला. तदा शंकरः उच्चैः अक्रोशत. शंकर जो तो मोठ्याने ओरडला. अंब त्रायस्व नकरा त्रायस्व, आई मला वाचव, या मगरीपासून मला वाचव. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरम प्राप्त्वा आर्यंबा पुत्रम नक्रेन गृहीतम अपश्यत. आक्रोशम श्रुत्वा त्वांत जे आहे त्याव्यय, एक क्रिया झाल्यानंतर ज्यावेळेस दुसरी क्रिया त्वरित होते त्यावेळेस त्वांत अव्यय वापरतात. बरोबर. तर इथे सांगतात आक्रोशम श्रुत्वा, आक्रोश ऐकून, नदी तीरम प्राप्त्वा नदी तीरावर जाऊन. ठीक आहे, आर्यंबा पुत्रम नक्रेन गृहीतम अपश्यत. आर्यंबीने या मुलाला त्या मगरीने पकडलेले असं पाहिलं. भयकुला सा, अतिशय भयकुल झालेली ती. अपि रोदनम आरभत, ती सुद्धा जी ती रडायला लागली. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत. शंकरः मातरम आईला. ठीक आहे, त्यावेळेस शंकराने आईला आर्ततया प्रार्थयत, अतिशय आर्ततेने अशी विनवणी केली. अंब इतः परम अहम न जीवामी. हे आई, याच्यानंतर मला नाही वाटत मी जगू शकेल. इतः परम, यानंतर, अहम न जीवामी, मी जगू शकणार नाही. मरणात पूर्वम संन्यासीम भवतुम इच्छामी. मरणात पूर्वम, मरण्याच्या आधी, संन्यासीम भवतुम इच्छामी, मी संन्यासी होऊ इच्छितोय. अधुना वा देही अनुमती, आता तरी तुम्हाला अनुमती दे. अधुना, आता तरी. ठीक आहे, मला काय करतो, अनुमती दे. चेतसा अनिच्छन्ती अपि विवशता माता अवदत. चेतसा, तिची जी आई आहे ती जागृतपणे जे आहे ती अनिच्छन्ती, जे तिला अजिबात अनुमती द्यावी वाटत नव्हती. परंतु विवशता, आता विवशती. ठीक आहे, आता मुलगा जो आहे तो मृत्यूच्या दारावर, आणि तिची शेवटची इच्छा आहे की संन्यास ग्रहण करावा. ओके, मग आता आपण मुलाची शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकणार नाही का, या विवशतेने ती आई म्हणाली. काय म्हणाली, अवदत म्हणजे म्हणाली, वत्स यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु. वत्स मुला, यथा तुभ्यम रोचते, जे तुला आवडतंय तसंच हो, म्हणजे तू संन्यास दीक्षा ग्रहण कर. ओके, असंच ते म्हणतात. इदानीम एव संन्यासम स्वीकरू. इदानीम एव, आताच, संन्यासम स्वीकरू, तू संन्यास जो आहे त्याचा स्वीकार कर. मम अनुमती ही असती, माझी तुला अनुमती आहे. इति, अशा प्रकारे ती त्याला अनुमती देते. जी या बालकाची इच्छा होती ती सहजपणे आई पूर्ण करू शकत नव्हती, कारण संन्यास घ्यावा ही तिची अजिबात इच्छा नव्हती. पण आता प्रसंग असा बाका आहे
ही मगर जी आहे ही माझ्या मुलाला गिळंकृत करणार, खाऊन टाकणार, आणि त्याची जी शेवटची इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत नाहीये हे ऐकून, हे बघून तिची जी आई जी ती त्याला संन्यास घेण्याची अनुमती जी देत आहे. तत्क्षणमेव, त्याच क्षणी आश्चर्यम घटितम, अतिशय आश्चर्यकारक अशी घटना घडली. दैववशात शंकर हा नकराद मुक्त, दैववशात नशिबाने, ठीक आहे, शंकर हा नकराद मुक्त, त्या मगरीपासून जो आहे तो मुक्त झाला. त्या मगरीने त्याला सोडून दिलं, त्या मगरीपासून तो मुक्त झाला. सह नदी तीरम आगत्य, तो नदीच्या तीरावर येऊन मातुः चरणो प्राणमत, ठीक आहे, मातेचे चरण जे तिने धरले, मातेला प्रणाम जो आहे त्याने या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर बघा काय होतंय. अनंतरम, त्यानंतर शंकर हा मातरम संन्यासस्य महत्वम अवाबोधयत. तदनंतरम शंकर हा मातरम, त्यानंतर त्या शंकराने आईला संन्यासाचे जे महत्व आहे ते समजून सांगितलंय. संन्यासी न केवलम एकस्याः पुत्राः, संन्यासी हा केवळ कोणा एकाचाच पुत्र नसतो. विशालम जगत एव तस्य गृहम, हे संपूर्ण विशाल असं जग जे आहे हेच त्याचं घर आहे. माता यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपम आगमिष्यामि इति. माता यदा त्वं स्मरिष्यसि, आई ज्या वेळेस तुम्हाला माझी आठवण करशील, ज्यावेळेस माझी तू आठवण करशील त्यावेळेस मी तुझ्याजवळ असेल. इति मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निर्गच्छत, ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी जे त्या आईला आश्वासन देऊन तो घरापासून निर्गच्छ, दूर गेला, निघून गेला. ततः गोविंद भगवत पादानाम शिष्यो भूत्वा, त्यानंतर गोविंद भगवत पादांचा तो शिष्य झाल्यानंतर सहा सर्वांनी दर्शनानी अपठयत, त्याने सगळे काही दर्शन जे आहेत, षडदर्शन जे ते अभ्यासले, वाचले. तेभ्यः संन्यास दीक्षां गृहीत्वा, त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन वैदिक धर्मस्य स्थापनार्थम, वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी प्रस्थानम अकरोत्, त्यांनी प्रस्थान केले. ठीक आहे. आता हे दर्शन म्हणजे काय? दर्शन म्हणजे विचार. तर जे जे काही तत्वज्ञान आहे भारतीय तत्वज्ञानामध्ये, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, चार्वाक दर्शन, वैदिक दर्शन, अशा प्रकारचे जे आहे ते वेगवेगळे दर्शन आहेत, तत्वज्ञान आहे, त्या सगळ्यांचा यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली आणि भारत भ्रमणासाठी, ठीक आहे, वैदिक धर्म स्थापनेसाठी संपूर्ण भारतामध्ये ते प्रस्थानासाठी निघून गेले आहेत. तर अशा प्रकारे शंकराचार्य आहे की ज्यांनी ऐहिक जीवनाचा त्याग करून भारतामध्ये धर्म प्रतिष्ठापना व्हावी यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय. ठीक आहे. यांच्याच जीवनातला एक दुसरा प्रसंग आहे. म्हणजे हा प्रसंग असा आहे की याच्यात साक्षात ईश्वर यांच्या समोर येऊन त्यांना जातीभेद नष्ट करावा, स्पृश्य अस्पृश्य ही परंपरा दूर ठेवावी याबद्दलचं जणू काही मार्गदर्शन देत आहेत. कसे बघा. द्वितीय हा प्रसंग हा यस्मात् ज्ञानम लभते स गुरु, ज्यापासून ज्ञान प्राप्त होते तो गुरु, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा, एका अतिशय मळकट आणि शरीर चांगलं नसलेला असा एक मनुष्य त्यांच्या समोर येतो आणि त्यांनी जे ज्ञान शंकराचार्याला दिलं ते बघून साक्षात ते त्यांच्या पाया पडतात. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य हे त्या काळचे सगळ्यात मोठे गुरु होते आणि अशा गुरूंनी एखाद्याचा पाय पडावं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर हे तत्वज्ञान त्यांना ज्यांनी दिलं ते साक्षात ईश्वर होते आणि ते एका शूद्र माणसाच्या रूपात त्यांच्यासमोर उभे राहिले होते आणि अप्रत्यक्षपणे ईश्वराने त्यांना हाच संदेश दिला की तुम्ही फक्त समोरचा व्यक्ती मानव आहे, जीव आहे, ठीक आहे, हे बघा आणि त्याला अतिशय आदराचं असं त्याच्याबरोबर व्यवहार करा, वर्तन करा, त्याला मान द्या, सन्मान द्या, कारण प्रत्येक जीव हा ईश्वराद्वारे निर्मित आहे. मग तो उच्च जातीचा असो, नीच जातीचा असो, तो कसाही असो, तो मानव आहे आणि कोणी एक जीव आहे आणि प्रत्येक जीव हे ईश्वराचाच अंश आहे. त्यामुळे स्पृश्यास्पृश्यता ही आपण टाळली पाहिजे. हा संदेश जो ईश्वराने या ठिकाणी शंकराचार्य यांना दिलाय. कसा आहे तो बघा. एकस्मिन् दिने आचार्य हा शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थम अगच्छत. एके दिवशी आचार्य आपल्या शिष्यगणांसह गंगा स्नानासाठी गेले. तदा मार्गे कः अपि दरिद्रः मलिनकायाः जीर्णवस्त्रधारी मनुष्यः तस्य पुरतः आगच्छत. ठीक आहे. तदा मार्गे, तेव्हा मार्गात कः अपि, कुणी एक दरिद्री, ठीक आहे, मलिनकायाः, ज्याची काया, ज्याची त्वचा मलिन आहे असा, जीर्णवस्त्रधारी, ज्याचे कपडे अतिशय जीर्ण आहे, मळकट आहे, कळकट आहे, ठीक आहे, फाटलेले आहेत, मनुष्यः तस्य पुरतः, असा एक मनुष्य त्यांच्या पुढे आगच्छत आला. तम दृष्ट्वा शिष्याः तम अपसरिते उच्चैः अवदन्. अपसर म्हणजे बाजूला वा, ठीक आहे. तम दृष्ट्वा, त्याला पाहून शिष्य जे
बाजूला हो असं त्याच्यावर मानव उच्चही अवदत मोठ्याने ओरडले, बोलले. ओके. सहा मनुष्य हा अपृच्छत, त्याविषयी मनुष्याने त्याला प्रतिप्रश्न केला. अपृच्छत म्हणजे विचारलं. काय केलं? अपसर इति कम वदसी. तुम्ही बाजूला व्हा हे कोणाला म्हणतायत? काय म्हणते बघा, शरीरम वा आत्मानम वा. शरीराला म्हणतायत की माझ्या आत्म्याला म्हणतायत. बरोबर? किती छान प्रश्न बघा. आत्मा तु परमेश्वरस्य अंशः अतः सर्वेषां समानः एव. प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे आणि हा आत्मा ईश्वराचा अंश आहे. मग ईश्वराचा अंश आहे म्हणजे तो सगळीकडे समान असेल. ईश्वर असं तर नाही करणार की एकाला खूप मोठं बनवेल एकाला छोटं वगैरे नाही. ईश्वराने प्रत्येकामध्ये आपला अंश सोडला आत्म्याच्या स्वरूपात, तर तो समान आहे. बरोबर? म्हणून प्रत्येक मनुष्य समान आहे. त्याचबरोबर तथाच सर्वेषां शरीरानी पंचमहाभूतकानी, आणि प्रत्येकाचं शरीर जे पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं आहे. बरोबर? तरी कथम तव शरीरम मम शरीरात भिन्नम अहम च त्वद भिन्न. मग ते म्हणतात की जर आपल्यामध्ये एका ईश्वराचा आत्मा आहे आणि आपलं शरीर, सगळ्यांचं शरीर पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं आहे, तर जे माझ्यात आहे तेच तुमच्यात आहे. बरोबर? म्हणून माझं शरीर तुमच्यापेक्षा भिन्न कसं, असा प्रतिप्रश्न जो आहे जणू काही तो व्यक्ती त्यांना करतोय. वेदांत तत्वस्य सारम तस्य मुखात श्रुत्वा आचार्य हातम प्रणनाम. ओके. प्रणनाम म्हणजे पायापती. तर हा वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांत तत्वस्य सारम, वेदांत तत्वाचं जे सार आहे हे त्याच्या तस्य मुखात, त्याच्या मुखातून श्रुत्वा ऐकून आचार्य हातम प्रणनाम, आचार्यांनी त्याला प्रणाम केलाय. ज्ञानम तु कस्मांत ग्राह्यम, ज्ञान हे कोणाकडूनही ग्रहण करावं. तो शूद्र असेल, तो उच्च व्यक्ती असेल, तो कुलीन असेल, ज्याचं घराणं खूप लहान असेल, ते स्त्री असेल, पुरुष असेल, कोणीही असेल. जर लहानातला लहान मुलगा सुद्धा जर तुम्हाला योग्य गोष्ट सांगत असेल, ज्ञानपर गोष्ट सांगत असेल, त्याचा स्वीकार करा. हेच आचार्यांनी इथे केलंय. तो जो माणूस होता तो अतिशय गरीब, अतिशय हलक्या जातीचा, अतिशय मळकट कळकट कपडे घातलेला, ज्याची त्वचा चांगली नाहीये, मळकी झालेली, असा जो माणूस बघितल्यानंतर कोणालाही त्याला दूर करावा वाटेल. असंच त्याच्या शिष्याने केलं. पण त्यांनी जे ज्ञान या ठिकाणी दिलं ते हे की प्रत्येक मानव, प्रत्येक जीव हा सारखा आहे. ओके. तर जणू काही समानतेची, समतेची शिकवण या ठिकाणी साक्षात ईश्वराने शंकराचार्य यांच्या समोर दाखवून दिली. आणि म्हणूनच ते म्हणतात ज्ञानम तु कस्मादपि ग्राह्यम, ज्ञान हे कोणाकडूनही घ्यावं. यस्मात ज्ञानम लभते स गुरुरेव इति, ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तो साक्षात गुरुच होय. आचार्य तत्रैव, आचार्यांनी त्या ठिकाणीच मनीषा पंचकम, मनीषा पंचक नावाचं स्तोत्रम रचलं. ठीक आहे. अशा पद्धतीने मानव जणू काही ईश्वराने त्यांना प्रत्यक्ष येऊन समानतेचा, समतेचा संदेश जो आहे दिलाय. एवं आसेतु हिमाचलम पर्यटन अद्वैत सिद्धांतस्य प्रसारम अकुरुत सहा ते त्यांनी अशा प्रकारे आसेतु हिमाचल म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत, ही सेतू जे हा दक्षिणेला आहे, समुद्र सेतू, आणि हिमालय उत्तरेला, ह्या दोन टोकांमध्ये संपूर्ण भारत सामावलेला आहे असं म्हणलं जातं. असं संपूर्ण भारतभर पर्यटन करून त्यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रचार जो आहे तो केला. आणि कसं आहे ते त्यांच्याबद्दल जे मत म्हणलं जातं ते अष्टवर्षे चतुर्वेदी. कसे आहेत ते? 8व्या वर्षातच त्यांनी 4 वेद शिकलेत. द्वादशे सर्व शास्त्रविद, आणि 12व्या वर्षापर्यंत त्यांनी सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलं. षोडशे कृतवान भाष्यम, ठीक आहे, शांकर भाष्य जे आहे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि 16व्या वर्षी त्यांनी शांकर भाष्य लिहून या सगळ्या ग्रंथांवर आपलं भाष्य लिहून द्वात्रिंशे म्हणजे रभ्यगात, आणि 32व्या वर्षी त्यांनी ह्या इहलोकाचा जो आहे ह्या इहलोकातून आपली यात्रा जी ती समाप्त केली. अशा प्रकारे भारतामध्ये सामाजिक एकता प्राप्त व्हावी, धर्माचं स्थान अतिशय पक्क व्हावं, अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्या भगवान श्रीमद शंकराचार्यांचा हा पाठ आपण अभ्यासलेला आहोत. लवकरच दुसरा पाठ अभ्यासण्यासाठी आपण पवन वाघ अकॅडमीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.